आमचं रस्त्याचा न्याय भेटत नाही आम्हाला, म्हणून आम्ही 30 तारखेपासून ठिय्या आंदोलन म्हणून बसलो आहे. तर आम्हाला आमचं एवढंच मागणं आहे तहसीलदाराला किंवा आम्हाला न्याय द्या, आमचा रस्ता मोकळा करून द्या, नकाशामध्ये जो रस्ता द्या आम्हाला. तर तहसीलदार साहेब आम्हाला भेटण्यास मना करून राहिले. तसं काय आहे बा लप्यासारखं, ते दरवाजा पण खुला करत नाही. आम्ही बसलेल्या त्याच्या दरवाजापुढे आणि किती दिवस बसाडी. आता जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून आहे. तरी ते म्हणण्याचा अधिकार यांना थोडाच आहे. अरे तुम्ही या सभागृहाचे सगळे लोक एका बाजूला असले आणि मी एकटा एका बाजूला असलो, माझं म्हणणं त्यांना ऐकावं लागेल, कारण माझं म्हणणं लिगल आहे. उपोषण सुरू आहे. आज 9वा दिवस आहे त्या उपोषणाला. प्रशासन मात्र अजूनही गप्प बसलेलं आहे, कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही. मलकापूर तालुक्यातल्या विवरा गावामध्ये कल्पा पॉवर सोलर कंपनीने एक मोठा प्लॅन टाकला आणि शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा रस्ता जो आहे वहिवाटीचा, तो रस्ताच कंपनीने ताब्यात घेऊन टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायला आता रस्ता नाही आणि कंपनी म्हणते पूर्ण त्या सोलर प्लॅन्टला 100 एकराला पूर्ण फेरा मारून आम्ही तुम्हाला रस्ता पर्याय देतो. वास्तविक पाहता ही कंपनी प्रायव्हेट आहे. ही जी कल्पा पॉवर सोलर कंपनी आहे, या कंपनीनं काही साधू संतांचा मठ टाकलेला नाहीये तिथं, लक्षात ठेवा. हे पैसे कमवायसाठी आलेले आहेत. अधिकारी सुद्धा यामध्ये सामील आहेत. अधिकाऱ्यांना सुद्धा या कंपनीनं पैसे दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे. हे शेतकरी गेल्या 9 दिवसापासून मागणी करतायत की आमच्या नकाशावर जो जुना रस्ता आहे, नकाशाप्रमाणे आम्हाला रस्ता पाहिजे. परंतु तहसीलदार असतील किंवा इथले प्रशासनातले अधिकारी असतील, हे कंपनीच्या प्रेशरखाली दबलेले आहेत. कंपनीकडून यांनी कदाचित पैसे घेतले असतील, त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू हे लावून धरत नाहीयेत. आम्ही त्यांना सांगितलं उद्यापर्यंत जर का तुम्ही निर्णय घेतला नाही तर परवा दिवशीपासून आक्रमक आंदोलनाची सुरुवात या मलकापुरामध्ये होईल. शेतकऱ्यांची बाजू रास्त आहे. शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की नकाशाप्रमाणे जो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही आम्हाला द्या. आमचा रस्ता अडवण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. कल्पा पॉवरची सोलर कंपनी आहे. या कंपनीच्या हितासाठी इथले तहसीलदार दबावाखाली काम करत आहेत, शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीयेत. जर शेतकऱ्यांना त्यांचा कायदेशीर रस्ता मिळाला नाही तर मग शेतकऱ्याचा आगडोंब उसळेल. याच्यातून उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, त्याला संबंधित तहसीलदार जबाबदार राहतात. बहुत स्थानिक राजकारणाचा सतत दबाव येत असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये दबाव काय, सत्ताधारी लोकांचा याच्यामध्ये दबाव आहे. मला वाटतं त्या कंपनीनं अनेकांचे हात ओले केले असतील, त्या कंपनीनं अनेकांना टेबलाखालून पैसे दिले असतील, त्यामुळे अनेक लोक कंपनीची बाजू घेऊन इथे येत आहेत. माझं म्हणणं आहे की शेतकरी पहिले का कंपनी पहिले. गाववाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला जर शेतात जायलाच रस्ता नसेल तर उद्या तर हे आमचे वावरं नावावर करून देतील कंपनीच्या, उद्या म्हणतील तुमच्या घरं नावावर करून द्या कंपनीच्या. ही दादागिरी चालणार नाही. मी तहसीलदार आणि SDOंनाही सांगतो ही तुमची दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही. मागच्या तहसीलदारांनी आदेश काढला होता की शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता मोकळा करा, अन्यथा तुमच्यावर फौजदारी कारवाई करू त्या कंपनीला पत्र दिलं होतं. तसाच आदेश या तहसीलदारांनी काढला पाहिजे. आणि तहसीलदार जर ऐकणार नसतील तर आम्हाला सुद्धा सत्याग्रहाचा अधिकार दिलेला आहे. महात्मा गांधींनी, बाबासाहेबांनी आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. आज इथं समजा 22 लोक बसले असतील, उद्या जिल्हाभरातले सगळे आमचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील. भाऊ, सध्या आंदोलनाला स्थगिती मिळणार आहे की आंदोलन तसंच सुरू राहणार आहे? आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन जारी राहील.